नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. जगभरामध्ये आलेल्या आर्थिक संकटाचा फटका आता भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. पण खरं कारण सांगायचं सोडून रोज भूलथापा मारल्या जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामध्ये त्यांनी भारतीय परिस्थितीशी लोकांना अत्यंत दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे. ते खोटं बोलतात यावर आपण एक व्हिडिओ केलाच होता. पण मुख्यमंत्र्यांनी काय खोटं सांगितलेलं आहे, ते आज आपण समजून घेणार आहोत. एकतर जगभरामध्ये अशी परिस्थिती आहे असा त्यांचा जो दावा आहे आणि त्या तुलनेमध्ये भारतामध्ये परिस्थिती चांगली आहे असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कसं खोटं आहे हे आपण आत्ता समजून घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी काही देशांची नावं जाहीर केली आणि कोणत्या देशामध्ये किती पटीने पेट्रोल महाग झालं याचा पाढा वाचला. आधी आपण मुख्यमंत्र्याचा पाढा ऐकूयात आणि विशेषतः पाकिस्तानमधल्या इंधन दरवाढीचा त्यांनी जो आकडा सांगितलेला आहे तो भारतासोबत कसा जुळतो आणि त्याची नेमकी परिस्थिती काय आहे. यांना भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे असं एक आरोप सातत्याने होतो आहे. मग त्या दृष्टीने तुम्हाला पाकिस्तानबरोबर वाटचाल करायची आहे का, हा सुद्धा मुद्दा यातून उपस्थित केला जातो. पण त्याआधी आपण पाकिस्तानची परिस्थिती ही जी देवेंद्र फडणवीस सांगतायत खरंच तितकी वाईट आहे का त्यापेक्षा चांगली आहे हे आपण आधी समजून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपण ऐकू. आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली. अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. आपण ऐकलं असेल की देवेंद्र फडणवीस आत्ता काय म्हणाले की पाकिस्तानमध्ये 200 पटीने डिझेलचे दर वाढलेले आहे, भारतामध्ये फक्त ते 3% वाढलेले आहे. हा धादांत खोटेपणा आहे, अत्यंत खोटी जी माहिती देत आहे. आपण आता हे नेमकं अर्थकारण समजून घेऊयात. आपण स्क्रीनवर बघू शकता की भारताचा जो विनिमय दर आहे तो 3 रुपये आहे आणि पाकिस्तानचा विनिमय दर हा 0.33 पैसे इतका आहे. याचा अर्थ भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा जो रुपया, आपला जो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या रुपयाचे जे हाल झालेले आहे त्याच्यापेक्षा वाईट हाल हे पाकिस्तानच्या चलनाचे झालेले आहे. हे मात्र खरं आहे. मात्र त्यांनी जी तफावत सांगितलेली आहे की 200%ने दरवाढ झालेली आहे, तर ती मात्र अत्यंत चुकीची माहिती आहे. आपण एकदम सोपं करून समजूया. समजा भारतामध्ये 100 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळत असेल, पेट्रोलचा दर असेल, तर मग पाकिस्तानला तो जर पाकिस्तानचे भाव 200, आपणही तिथं असं धरूया की 100च रुपये होते आणि 200 पटीने वाढले, तर मग ते 200 रुपयाच्या पुढे गेले का. तर मी आधी क्लिअर करतो, हे विषय नीट समजून घ्या. आपण काय सांगतो हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत. पाकिस्तानचा पेट्रोलचा दर हा त्यांच्या चलनाच्या तुलनेमध्ये 409 रुपये इतका प्रति लिटर आहे. मात्र ही जी 200%ची वाढ सांगितलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मग भारतामध्ये 100 रुपयाला दिल्लीला जर पेट्रोल मिळत असेल तर भारताचे पैसे जर आपण पाकिस्तानमध्ये वापरले तर तो दर किती होणार आहे, तर तो 136 रुपये लिटर होतो आहे. आता याच्यामध्ये काही लोकांना फार टीकेला साधं, म्हणजे भारताचा रुपया आपण पाकिस्तानमध्ये वापरल्यानंतर 136 रुपये किंवा 136च रुपये तिथं भाव आहे पेट्रोलचा भारताच्या तुलनेमध्ये. तर मग 136 रुपये भारताला पाकिस्तानमध्ये भारतीय माणसाला पेट्रोल घेण्यासाठी लागतील, हा त्याचा साधा अर्थ होतो आहे. याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांनी ही दादांत धुळफेक केलेली आहे. आता हा विषय कसा मांडायचा, याच्या 100 बाजू आहे. कुणीतरी येऊन असंही सांगेल की मग भारताचा रुपया पाकिस्तानमध्ये कसा वापरला जाऊ शकतो. तर भारताचा रुपया हा अमेरिकेतही वापरू शकतो, त्याला डॉलरमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. त्यामुळं हा विषय नाही आहे. पण पाकिस्तानमध्ये हा 136 रुपये लिटरने भारताचा माणूस पेट्रोल घेऊ शकतो आजच्या घडीला, आणि भारतामध्ये ते आपण 100 रुपये लिटरने घेतो आहे. इतकीच फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये तफावत आहे. त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये कशी धुळफेक केली जाते आणि पाकिस्तानमध्ये वाईट परिस्थिती झाली आणि भारतामध्ये त्याच्या तुलनेमध्ये आपली परिस्थिती किती चांगली आहे असा हा सांगण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या देशाला जगामध्ये महासत्ता करायचं आहे, ज्या पक्षाला त्यांच्या नेत्याला विश्वगुरू करायचा आहे, तो पक्ष आता पाकिस्तानबरोबर येऊन तुलना करायला लागला आहे. ज्या देशाचे आधीच हाल झालेले आहेत,
जो देश आपल्या स्पर्धेमध्ये कुठेही टिकत नाही, आता तुम्ही त्याचे उदाहरणं देऊन भारतातल्या लोकांना हे सांगायला लागलेला आहात की पाकिस्तानमध्ये 200 पटीने पेट्रोलची आणि डिझेलची दरवाढ झाली, त्यामुळं मोदींनी फक्त 3% केली, हे त्यांचं वाक्य आहे. त्यामुळं तुम्ही पाकिस्तानबरोबर खाली घसरायला लागलेले आहे. अमेरिका, जपान, चीन यांच्याबरोबर स्पर्धा करायची की पाकिस्तानबरोबर स्पर्धा करायची, याचा विचार आता नरेंद्र मोदींनी आणि विशेषतः आता देवेंद्र फडणवीसांनी हे जे वाक्य सांगितलेलं आहे त्याचा आधार घेऊन आपण फडणवीसांना पण विचारायला पाहिजे की तुम्हाला अमेरिकेबरोबर स्पर्धा करायची, चीनबरोबर स्पर्धा करायची आहे का पाकिस्तानबरोबर स्पर्धा करायची आहे. मग पाकिस्तानचे 200 रुपये 200 पटीने वाढल्याचा आकडा सांगून तुम्ही फक्त एक भारतीय लोकांना खुश करतात की बघा पाकिस्तानचे किती वाईट हाल आहेत, आमच्याकडे मात्र परिस्थिती पाकिस्तानच्या तुलनेत चांगली आहे. म्हणजे आपण पाकिस्तानबरोबर तुलना करायला लागलो, याची इतकी लाजिरवाणी गोष्ट या सरकारच्या काळात घडलेली नसेल असंच वाटतं. आपण खरं म्हणजे हा आर्थिक मुद्दा आहे, याच्यावर समजून घ्यायला खूप डिटेलमध्ये गेलो तर आपल्याला 1 तासभर सुद्धा वेळ लागेल. पण जाता जाता पुन्हा थोडक्यात सांगतो की भारताच्या रुपयाच्या तुलनेमध्ये पाकिस्तानमध्ये 136 रुपये लिटर पेट्रोल मिळते. यामुळं कोणाच्याही टक्क्याच्या आकडेवारीमध्ये जाऊ नका, आपण थेट रुपयामध्ये बोलू. आपल्याकडे 136 रुपये असतील तर पाकिस्तानमध्ये आपण जाऊन भारताचा माणूस 1 लिटर पेट्रोल भरू शकतो, आपण जे भारतामध्ये 100 रुपयाला भरतो. हा साधा सोपा अर्थ आहे. बाकी तुम्ही त्याला कितीही फाटे फोडा, इतके टक्के आणि तितके टक्के, त्याला काही अर्थ नाही. जर भारताच्या पेट्रोल पंपावर भारताचा माणूस 100 रुपयाला पेट्रोल भरतो, पाकिस्तानच्या पेट्रोल पंपावर तोच माणूस 136 रुपयालाच पेट्रोल भरणार आहे. त्यामुळं या अशा भूलथापांवर विश्वास ठेवू नका आणि भारताचं काय आहे ते विचारायला सुरुवात करा आणि देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींना भारताची परिस्थितीबाबत बोलायला सांगा. आणि आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.